महायुतीची सत्ता येऊन अनेक महिने झालेत। मंत्रिमंडळाचा विस्तारही झालाय, मात्र नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुहूर्त अद्यापही निघालेला नाहीये। येत्या 26 जानेवारीला शिवसेनेचे भरत गोगावले हे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार हे सरकारनं स्पष्ट केले। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे आणि गोगावलेंमधील पालकमंत्री पदाची रस्सीखेच सुरू आहे। गेल्या 15 ऑगस्टला रायगडमध्ये अदिती तटकरेंनी ध्वजारोहण केलं होतं। त्यामुळे आता भरत गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान मिळाला असला तरीही अद्यापही गोगावलेंना पालकमंत्री पद दिलं जाणार का यावर कोणतीही स्पष्टोक्ती आलेली नाहीये। पण एकूणच भरत गोगावलेंना हा मान मिळाल्यामुळे आता पालकमंत्री पदाची धुराही गोगावलेंकडे जाणार अशी शक्यता निर्माण झालीये। नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची अनेक ठिकाणी युती न होणं, पुण्यात अजित पवारांनी शरद पवारांसोबत केलेली हातमिळवणी आणि खास करून अजितदादा आणि फडणवीसांची एकमेकांवरची टीका यामुळे कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादीत तयार झालेला तणाव आता शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचं दिसून येतंय।